महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न सोडवण्यासाठी फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन। समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांचा समावेश। फडणवीस समितीचे अध्यक्ष आणि चंद्रकांत पाटील समन्वयक मंत्री म्हणून काम पाहणार। एकनाथ शिंदे, अजित पवार समितीमध्ये सदस्य असणार। राज्यातील महत्त्वाकांक्षी 11 प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी 53,000 कोटींची तरतूद। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश। शक्तीपीठ महामार्गासाठी 12,000 कोटी। मुंबईला आज रेड अलर्ट। नाशिक, पुणे, पालघर, रायगडमध्ये मुसळधार पाऊस। पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसानं अनेक भागात अतिवृष्टी। उंच लाटांमुळे पर्यटनाला किनारपट्ट्यांवर मनाई। मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रामध्ये उंच लाटा उसळण्याचा इशारा। लहान बोटींनाही समुद्रात न जाण्याचं आवाहन। सागरी किनारपट्टीवर समुद्रात 3.5 ते 3.8 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याचा इशारा। पुणे जिल्ह्यामधल्या तामिनी घाट विभागामध्ये पावसाचा जोर वाढला। पुण्यामध्ये 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट। तामिनी घाट परिसरात 230 मीटर पावसाची नोंद। पर्यटकांना काळजी घेण्याचं आवाहन। पुणे जिल्ह्यामधील घाटमाथ्यावर आणि धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस। खडकवासला धरणातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। नदीपात्रालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलं। दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पाणी आलं। पावसानं विश्रांती घेतल्यानं पाणी ओसरण्यास सुरुवात। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं पुन्हा अलर्ट। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज येलो अलर्ट। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। बदलापूरमध्ये होत असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। बदलापूर पश्चिमेतील चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता। नंदुरबार जिल्ह्यामधील सांसैली घाटाची पहिल्याच पावसामध्ये दयनीय अवस्था। घाटामध्ये अनेक ठिकाणी दरड आणि रस्ते कोसळले। घाटाच्या दयनीय अवस्थेमुळे नागरिकांची मोठी कसरत। उद्धव ठाकरेंची आज आमदार खासदारांसोबत बैठक। दुपारी 12 वाजता शिवसेना भवनामध्ये बैठक पार पडणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर। दुपारी 2:30 वाजता मुंबई विमानतळावर दाखल होणार। अंधेरीमधल्या नाफेडच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार। बारामतीमध्ये केव्हीकेच्या एआय परिसंवादाच्या निमित्तानं पवार कुटुंबातील सदस्य एकाच मंचावर येणार। शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकाच मंचावर उपस्थित राहणार। गुणरत्न सदावर्तेनं मनसे कार्यकर्त्यांची धमकी। सदावर्तेंची गाडी फोडण्याचा इशारा। राज ठाकरेंच्या विरोधातील तक्रारीनंतर कार्यकर्ते आक्रमक। खासदार ओमराजे निंबाळकरांसह भाऊ जयप्रकाश राजे निंबाळकरांच्या विरोधात तक्रार दाखल। खोटी कागदपत्र बनवून संगनमतानं फसवणूक केल्याची पोलिसात तक्रार। व्यावसायिक दिनेश मांगले यांची पुणे शहर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्याकडे तक्रार। मुंबईतील लोकल फेऱ्या दुप्पट करणार। केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। रेल्वे विभागाकडून महाराष्ट्रासाठी यंदा 81,000 कोटींची तरतूद। लोकलला स्वयंचलित दरवाजे बसवण्याचं काम सुरू। नोव्हेंबरमध्ये स्वयंचलित दरवाजे असलेल्या पहिल्या लोकलची चाचणी घेतली जाईल। नंदुरबार जिल्ह्यामधील पेसा क्षेत्राबाहेरील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंचासाठी नव्यानं आरक्षण होणार। 13 जून रोजी निघालेल्या नवीन अधिसूचनेमुळे लवकरच आरक्षण सोडत जाहीर होणार। पुण्यातील एका कार्यक्रमात सचिन अहिर यांचा डान्स। झिंगाट गाण्यावर सचिन अहिर थिरकले। अकोल्यामधल्या अकोट फाईल परिसरामध्ये क्षुल्लक कारणावरून एकाची हत्या। हल्ल्यामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी। रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागल्यानं वाद झाला होता। या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू। सोलापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये आणखीन एक आरोपी ताब्यात। राजू उर्फ पिट्टा सुर्वेला सोलापुरातून अटक। ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींची संख्या 38 वर। खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये 15,000 क्युसेकनं विसर्ग सुरू। भिडे पूल पाण्याखाली। डेक्कन परिसरातील मुठा नदी पात्रामधील लोकांना सध्या इतरत्र हलवलं। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्यानं मुठा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। पुण्याच्या आळंदीमध्ये मुसळधार पाऊस। दरम्यान इंद्राणी नदीच्या पुलावरील लोखंडी रेलिंग तुटलं, त्यामुळे प्रशासनाकडून भक्ती सोपान पूल बंद। साताऱ्यामधल्या आंबेनळी घाट संध्याकाळी 7 ते सकाळी 7 पर्यंत बंद राहणार। मुसळधार पावसामुळे खबरदारी म्हणून प्रशासनाचा निर्णय। पुढील आदेशापर्यंत दररोज ठराविक वेळेमध्ये आंबेनळी घाट बंद ठेवणार। भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी। पावसानं हजेरी लावल्यामुळे धानाच्या पेरणीला वेग येणार। मुंबईच्या बीकेसी मेट्रो स्टेशनमधील छताला गळती। मेट्रो स्टेशनमधील काही भाग ओलसर झाल्यानं बॅरिकेड लावण्यात आले। ठाण्यामधल्या शहापूरमध्ये पूल नसल्यानं नागरिकांचे मोठे हाल। ग्रामस्थांना विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास। लवकरात लवकर पूल बांधून देण्याची नागरिकांची मागणी। सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर तापोळा रस्ता खचला। चिखली शेडजवळ दरड कोसळल्यानं रस्ता खचला। वाहतूक बंद। तातडीनं रस्ता दुरुस्तीला सुरुवात। पावसामुळे दुरुस्ती कामात अडथळे। रायगडच्या कुंडलिका आणि अंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। दोन्ही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। रामकुंड आणि गोदा घाट परिसरात गोदावरीची पाणी पातळी वाढली।
रत्नागिरीच्या खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली। खेड बाजारपेठेमध्ये जगबुडी नदीचं पाणी शिरलं। दुकानदारांची तारांबळ। पुराचं पाणी मटण मच्छी मार्केट परिसरामध्ये शिरलं। व्यापाऱ्यांचं नुकसान। मुसळधार पावसामुळे जुने नाशिक परिसरामध्ये वाडा कोसळला। कुठलीही जीवितहानी नाही, मात्र वाडा जमीनदोस्त। मलबा हटवण्याचं काम सुरू। नाशिकमधील नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू। गेल्या काही वर्षांनंतर जूनच्या पंधरवड्यामध्ये पहिल्यांदाच विसर्ग सुरू। गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या शिवडेमध्ये ढगफुटी सदृश पाऊस। मुसळधार पावसामुळे शिवडे ते पांढुर्ली रस्ता वाहून गेला। शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान। धुळे जिल्ह्यामधल्या 12 मध्यम आणि 45 लघु प्रकल्पांमध्ये पुरेसा जलसाठा। यावर्षी मागील वर्षीप्रमाणे पाण्याची तीव्र टंचाई भासणार नाही। पाटबंधारे उपकार्यकारी अभियंता विवेक महाले यांची माहिती।